सोनगावच्या कचरा डेपोत आहे. या कचरा डेपोला दिनांक 9 रोजी आग लागली होती आणि या आगीत होत्याचं नव्हतं झालं. म्हणजे काय तर इथल्या मियावाकी जंगलात मी आता उभा आहे. या मियावाकी जंगलातली सुद्धा झाडं जळाली. अगदी लिलीची चांगली चांगली झाडं सुद्धा करपून गेली. एवढंच नव्हे तर आता मी पाहिलं तिथला जो सोनखताचा ढीग आहे तो सुद्धा ज्वालामुखी सारखा पेटतोय, धगधगतोय. हे आजचं उदाहरण आहे. दुसरं बोलायचं झालं तर या कचरा डेपोतला जो सेग्रेशन प्लांट आहे तो बंद आहे आणि सिल्चिंग पॉइंट सुद्धा तो काय तिथं पाणी नाही. म्हणजे एवढी दाहक अवस्था या आगीमुळे झालेली आहे. हानी तर सोलरचा जो प्लांट आहे त्याची तर जळून हे झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे. न सांगण्यासारखी ही परिस्थिती आहे. ह्या आगीमुळं जर एवढी हानी होत असेल, बघा आगीपासून किती हानी होते हे बघितलं पाहिजे. आजची ही आगीची परिस्थिती पाहिली, एवढं चांगलं सोनगाव कचरा डेपोत मियावाकी जंगल असेल, सोनखत तयार करण्याचा प्रकल्प असेल, सोलर प्रकल्प असेल, असं सगळं कसं म्हणजे कचरा प्रक्रिया प्रकल्प असेल, असे बरेच प्रकल्प साकारले जात होते. परंतु ह्या आगीमुळं सगळं नुकसान झालेलं आहे. आता गुन्हा दाखल झाला असला, त्याच्याकडून भरपाई भरून घेणार असले तरी हे न होणारे नुकसान कसं भरून काढणार आहेत. त्याचबरोबर ह्या आजूबाजूच्या गावांना जो त्रास होतोय तो वेगळाच. त्यामुळे आग किती भयानक असते हे आता तुम्ही बघतायच गेल्या 9 तारखेपासून. ओके.